इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 स्वाध्याय धडा 2 इतिहास आणि कालसंकल्पना। यामधील प्रश्न 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। प्रश्न अ आपण वापरतो ती दिनदर्शिका डॅश डॅशवर आधारलेली असते आणि याचं उत्तर आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते। प्रश्न आ इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला डॅश डॅश असं म्हटलं जातं। उत्तर आहे इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असं म्हटलं जातं। प्रश्न 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। यामधील प्रश्न अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो? उत्तर आहे कालमापन करण्यासाठी कार्बन 14 विश्लेषण आणि काष्ठ वलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो। प्रश्न आ इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षांचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर आहे इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षांचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो। प्रश्न 3 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यामधील प्रश्न अ काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? याचं उत्तर आहे काळाची गणना करताना आपण एकापाठोपाठ येणारे दिवस, महिने, वर्ष अशा पद्धतीने काळाची जी विभागणी करतो त्याला काळाची एकरेखिक विभागणी म्हणतात। यात वर्षाची एकामागून एक अशी क्रमाने मांडणी केलेली असते। प्रश्न आ कालगणना करण्याची एकके कोणती? उत्तर आहे सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक ही कालगणना करण्याची मुख्य एकके आहेत। यातील सेकंद हे सर्वात छोटे एकक आहे। आता प्रश्न 4 बघा पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे। तर हा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे। यामध्ये इतिहासाची काल विभागणी आपल्याला करण्यासाठी 2 रिकामे चौकट दिलेले आहे। त्यामध्ये आपल्याला कोणता शब्द येणार आहे ते सांगायचं आहे। तर आपण हा तक्ता पुढे पूर्ण करणार आहोत। तर या ठिकाणी बघा पुढील तक्ता पूर्ण करा। इतिहासाची काल विभागणी यामध्ये एका ठिकाणी येतं प्रागैतिहासिक काळ आणि दुसऱ्या ठिकाणी येतं ऐतिहासिक काळ। प्रागैतिहासिक काळ यामध्ये काय येणार आहे तर इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नसतो आणि ऐतिहासिक काळमध्ये इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे। तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे। आता तुम्हाला पुढे एक उपक्रम दिलेला आहे। दिलेल्या मासिक नियोजनानुसार स्वतःचे मासिक नियोजन तयार करायचे आहे। तर या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचं मासिक नियोजन दाखवलेलं आहे। तर तुम्हाला याप्रमाणेच तुमचा कोणताही मंथ आवडता असेल तर तो घेऊन अशा प्रकारे मासिक नियोजन तयार करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कोणत्या तारखेला आहेत त्याच्या नोंदी अशा प्रकारे तुम्हाला लिहून त्या काय करायचं आहे तक्ता पूर्ण करायचा आहे। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा स्वाध्याय आवडला असेल आणि असे स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।